हॅलो हॅलो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि मोहन अशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने विचार केला तर पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आदरणीय. अगदी जर विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय या संजय वाघमारे साहेबांना मेन पंचाच्या भूमिकेमध्ये मॅन फॉर्म चीज खांबला. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देऊन आपण सुरुवात करूया आजच्या तिसऱ्या रात्रीला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट बॅक टू पवलेन झाला मित्रांनो. अगदी विचार केला तर पहिल्या बॉलवरती झटका पाहायला मिळाला आहे. इथे कौतुक करेन, रोहनचं कौतुक करेन, कारण विचार केला तर पहिल्या बॉलवरती एक विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर विचार केला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मित्रांनो. लक्ष्मण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने मित्रांनो पाहायला गेली ही स्पर्धा इतकी नटवली ना जणू काय एखादी नवरी नटली. इतकी चांगली स्पर्धा ही नटवली आयोजकांनी. आयोजकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेन आणि ते मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा मी आयोजकांचे सहर्ष स्वागत करेन. ओहो यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी विचार केला तर डीजे साऊंड सिस्टीम माईक मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे बघा जरा. नक्कीच यस थँक्यू डीजे. अगदी चांगला आवाज पाहायला मिळालाय. ओ यावेळेस चांगला फटका आणि बॉल निघून जाईल. पहिला षटकार पहिल्या सामन्याचा पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर फलंदाज आपण पाहू शकाल मोहनच्या बॅट्स मधनं चांगला षटकार पाहायला मिळालाय. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. 7 धावा फलकावरती आपण पाहतो इथे. खऱ्या अर्थाने विचार केला तर मॅच चांगली पाहायला मिळेल मित्रांनो. ओ यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला फसलाय. शत्रक्षक आहे तिथे झाले चुकी आणि बघता बघता बॉल निघून जाईल सीमा पार. चौकार. का नाही खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण पाहू शकाल. ओ यावेळेस अजून एक दर्जेदार फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. हाय तो षटकार. अंपर बॅटमनचे टी शर्ट वर ना ना नंबर कसा आहे 143. अजून रोग आहे का इकडं. बेकार काम आहे. बॅटमन तुझा काय 7वीची पॅन्ट घालून आलाय का काय झालाय. मोका राखोड आहे परंतु फटका चांगला पाहायला मिळालाय. ओ यावेळेस यॉर्कर बॉल परफेक्ट आणि फलंदाज बॅक टू द आउट. थँक्यू धन्यवाद डीजे. अगदी चांगली फलंदाजी मोहनची पाहायला मिळाली. षटकार आला होता
चौकारी आला होता आणि 3 बॉलमध्ये 16 धावा त्याच्या बॅट्समधनं पाहायला मिळाल्या. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहू शकाल गोपाळला पाहतोय. एक दर्जेदार सामना आपण मित्रांनो पाहत आहे. सर्व मायबाप रसिकांचा, सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. अगदी विचार केला तर या स्पर्धेला कव्हर केली जाते. अगदी विचार केला तर KT शिव लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केली जाते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी विचार केला तर मित्रांनो आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर डीजीच्या ऑपरेटरचा विचार केला तर साऊंड सर्व्हिस आपण पाहू शकाल मंगेश साहिल डीजे मंगेश साहेबांचा आपण पाहतोय. तांबे डेकोरेशन, खूप चांगलं डेकोरेशन पाहायला मिळते. यावेळेस चांगला बॉल तिथे इष्टिरक्षकाकडनं झाले चुकी आणि बॉल अगदी विचार केला तर इथे चित्त्याच्या सप्लाईने एक धाव इथे कंप्लीट होऊ शकले असते, परंतु ती रिस्क घेतली नाही इथे दोन्ही फलंदाजांनी. गणेश रमेश कर्णुक साहेबांचं इथे आगमन झालंय. नक्कीच साहेब इथे व्यासपीठावरती आहेत. संकेत केदारी साहेबांचं देखील येथे आगमन झाले. साहेबांना विनंती करेन आपण या आणि व्यासपीठावरती विराजमान व्हा. नक्कीच आयोजकांच्या वतीने आपला यथोचित मान सन्मान केला जाईल, यात शंका नाही. हीच तर खरी ओळख. मान्यवरांची उपस्थिती म्हणजे स्पर्धेला अजून शोभा वाढते मित्रांनो. यस नक्कीच थँक्यू साहेब. जाऊया मॅचमध्ये जिथे धावा आपण पाहतो 19 धावा फलकावरती. दुसऱ्या षटकाला ही चांगली सुरुवात पाहायला मिळते. अगदी विचार केला तर 2 विकेट गमावले आहेत. जबरदस्त सामना आपण पाहतोय मित्रांनो. ओहो यावेळेस दर्जेदार फटका. तेव्हाच तर सांगतात सुपाचा वारा आणि बायका बारा. ठोकला इथे लांबलचक षटकार ठोकणीचे. मित्रांनो माझं समालोचक थोडंसं कॉमेडी आहे. जर कुणाला राग आला येत असेल तर मला आधीच सांगा की माझ्या विरोधात असं बोलू नको, तर मी त्या टीम विरुद्ध बोलणार नाही. लक्ष असू द्या. ओहो यावेळेस अजून एक फटका चांगला शतरक्षक आहे आणि यावेळेस बॉल निघून झाला सीमा पार. ठोकला इथे षटकार. केलं तर एक जबरदस्त धाबा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. 31 धाबा फलकावरती. इथे हा ट्रॅकर बॉल फटका फसला होता. शतरक्षण चुकीचं पाहायला मिळाला आणि बघता बघता इथे रनआउटची विकेट. गरज होती का या धावेची? आणि इथे बघता बघता सस्त्यामध्ये बाद तर झाला नाही. फलंदाजी चांगली पाहायला मिळाली परंतु रनिंग द बिन विकेट चांगली पाहायला मिळाली नाही. विकेट क्रमांक लागला जातोय 3रा. गोपाळ बॅक टू डगआउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल पाहतोय आपण. अगदी विचार केला तर तनुजा तनुजा इडवेन क्रिकेट संघ बीड खुर्द आपण पाहतोय. सुधाकर भाऊ गारी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय चांगली पाहायला मिळते. बाराव गड्या तुम्ही बसून घ्या का? मुळी येदाचा तरास नाही ना? ओके बस. नाही तो तरास पक्के जणाला हा का नाही त्या बेकार कामाचा. आता अगदी विचार केला तर नवीन फलंदाज हनुमान.
हो यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेला फुटवला क्षेत्ररक्षक आहे थोडस पंबल पाहायला मिळते तू माय करता करता इथे धावा चांगल्या पाहायला मिळाल्यात सुंदर रनिंग द बिन विकेट पाहायला मिळाल्या आणि धावा या बॉलवरती 2 आणि धावा फलकावरती जाऊन पोहोचतील 34 धावा अगदी विचार केला तर हिरामनच्या पहिला बॉल केलेला आहे हिरामन या 2 धावा चांगल्या पळून काढल्या टीमची टोटल 34 धावा फलकावरती हो यावेळेस अजून एक आपट्याकर बॉल होता संपर्क व्यवस्थित नाहीये परंतु अगदी जर विचार केला तर शरीराला बॉल वेस्ट झाला आणि ते लेग बायची धाव पाहायला मिळेल अगदी विचार केला तर आपण पाहू शकाला मित्रांनो खऱ्या अर्थाने ही नाईट रननी जिंकला पहा सातत्याने आपण पाहतोय केटीसी लाईव्ह या वाहिनीमधून भरपूर स्पर्धा कव्हर केल्या गेल्या आता डे स्पर्धा असो नाईट स्पर्धा असो केटीसी लाईव्हच्या माध्यमातून अर्थात अजिंक्य पवार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि 35 धावा फलकावरती आपण पाहतोय अगदी 2 षटकाचा खेळ संपला इथे 35 धावा चला स्पीडअप ठेवा कुठलाही विलंब न करता आपण स्पीडअप ठेवा प्रत्येक गोलंदाज ट्रॅक वरती धावा भरपूर चांगल्या पाहायला मिळत आहेत 35 धावा ओ यावेळी चांगला बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू परंतु पंच सांगतील इट इज अ वाईट हा खरा बॉल राहिला इथे अगदी विचार केला तर मित्रांनो पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने विचार केला तर संजय वाघमारे साहेबांना मॅम फॉर्म चीज खांबला या नाटरनी सिंकलेमध्ये देखील मी 3 रात्र समालोचक लाभलो होतो उत्तम पादीर साहेब देखील होते आणि या उत्तम पादीर साहेबांकडनं देखील या बीड या स्पर्धेसाठी नाईट रननी सिंकलेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात अगदी विचार केला तर सातत्याने आपण पाहतोय डे स्पर्धा असो नाईट स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये मात्र खेळी सर्व खेळाडू चांगले करतायत ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल व्हाईट यस डिसिजन चांगला राहिला इथे पंचांचा अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय हा खरा बॉल 38 धावा फलकावरती विकेट तरी देखील गमावले 3 परंतु धावा कमी नाही आहे इथे ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल पुन्हा एकदा खरा बॉल राहिला इथे अगदी जर विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल फेकलेत या गोलंदाजाने आधीच जर विचार केला तर धावा भरपूर आहे स्कोरबोर्ड वरती अजूनही 39 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती प्रत्येक गोलंदाज स्ट्राईक वरती मित्रांनो आपण पाहतोय प्रत्येकडनं 2 व्हाईट बॉल पाहायला मिळाली अगदी विचार केला तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल मित्रांनो ओहो यावेळेस संपर्क आणि फलंदाज बॅक टू डग आउट विकेट क्रमांक लागला जातोय 4था आपण पाहू शकाल फलंदाज बाद डीजे वाल्या नाही गाणं देख ना कसा लायलाय काय सांगायचं अजून ढगाला कळे लागाय अजून 2 महिन्यात आणि आताच कळे लागले इकडे ढगाल यस चांगलं संगीत आपण ऐकलं अगदी विचार केला तर प्रत्येक गोलंदाज ट्रॅक वरती पुढे लेंगचा बॉल क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय खराब थ्रो इथे पाहायला बस ओ बघा तिथे खेळपट्टीवरती पंच बघा यस एक धाव या बॉल वरती पाहायला मिळाले कदाचित इथे कॉलिंग चांगली असते तर 2 धावा नक्कीच होऊ शकल्या असत्या परंतु 2 धावा होऊ शकल्या नाहीये इथे आणि धावा फलकावरती 40 धावा फलकावरती आपण पाहतोय अगदी चांगला
सामना पाहायला मिळेल मित्रांनो, या शंका नाही या. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. प्रत्येकची गोलंदाजी चांगली राहिली. 3 बॉल 5 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील प्रत्येकनं मिळवला इथे. हा पॅकर बॉल इथे खराब एस्टिरेशक आपण पाहतोय आणि बघता बघता या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धाव. अगदी विचार केला तर कदाचित तो फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने जर डायरेक्ट हिट मारला असता ना तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु तशा प्रकारे प्रयत्न पाहायला मिळाले नाही. आणि अगदी विचार केला तर 41 धावा धावफलकावरती. यावेळेस अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल या बॉलवरती एक सिंगल. या बॉलवरती 42 धावा. 42 धावा आपण पाहतोय स्कोअर वरती. तिसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती अजूनही चालू. शेवटचा बॉल शिल्लक आपण पाहतोय मित्रांनो. शेवटचा बॉल शिल्लक. ओ यावेळेस चापट दिले क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते काय कॅच टिपल्या. व्हॉट अ कॅच. फलंदाज बॅक टू डग आउट. चला पंच टीम मीटिंग अजिबात नको. चला टीम मीटिंग अजिबात नको. आणि विलास वाघमारे साहेबांकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे या कॅचसाठी जी तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती कॅच घेतली त्या कॅचसाठी विलास वाघमारे साहेबांकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. अतिशय चांगली कॅच कॅरी केली क्षेत्ररक्षणाने. 42 धावा फलकावरती मित्रांनो आपण पाहतोय. बाळू गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक. बाळू गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय मित्रांनो. पुढे लेगचा बॉल. यावेळेस या पंचांचा इशारा भरपूर काही सांगून जाईल, परंतु बघता बघता या बॉल वरती घडलं तरी काय. यस नो बॉल तर आहेच, परंतु इथे थर्ड बागडी केली रनआउट साठी. नक्कीच चेक केलं जाईल यार शंका नाही. अगदी विचार केला तर खराब बॉल राहिला तिथे आणि एक धाव तर पडून काढले. दुसरीचाही प्रयत्न होता आणि बघता बघता धावचित बाद झाला की काय फलंदाज. पंचांनी थर्ड अंपायरची मदत तर घेतली. नक्कीच ती मदत आम्ही तुमच्यापर्यंत पोचवूच. येस फलंदाज सेफ असेल म्हणजेच नॉट आउट. अगदी सुखरूपी आपल्या जागी पोचला हा फलंदाज. आणि 2 धावा या बॉलवरती पळून काढले आणि 3 धावा या बॉलवरती. एक नो बॉल आणि येणारा बॉल फ्री हिट असेल. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय या बॉलवरती 3 धावा येणारा बॉल फ्री हिट असेल. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल एका डावखोर हाताचा गोलंदाज. यावेळेस अजून एक खरा बॉल पाहायला मिळेल, म्हणजे अजून पूर्णपणे संधी असेल. म्हणजे जर म्हटलं जातं ना मित्रांनो क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आपण नो बॉल फेकतो आणि येणारा बॉल फ्री हिट असतो, त्या फ्री हिट बॉलवरती पूर्णपणे लायसन असतं फलंदाजाकडे. फक्त धावची आपण बाद होऊ शकता, परंतु या वेळेस षटकार येईल का. ओहो यावेळेस उल्लंघन केलं आणि बॉल निघून जाईल. रामदेव बाबा पतंजली रामलचक षटकार ठोकणीच्या.
आदरणीय संतोष केदार साहेबांचा, संकेत केदार साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. आदरणीय माधव पवार स्वतः आयोजक असतील, त्यांच्या शुभ हस्ते इथे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. परंतु त्या सन्मानाच्या अगोदर इथे ठोकलाय अजून एक उत्कृष्ट षटकार. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय आणि धाबा फलकावरती जाऊन पोहोचतील. 58 धाबा फलकावरती आपण पाहतो इथे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. अगदी विचार केला तर वेळात वेळ काढून साहेब आपण उपस्थित दाखवली. या स्पर्धेची शोभा अजूनही वाढली आणि खऱ्या अर्थाने हेच तर खरं प्रेम आयोजकांचा, मांडेवरांचा. ओहो, यावेळेस अजून एक चांगला फटका, बॉलिंग होऊन जाईल सीमा पार. हाय तो चौकार. हॅलो, लगेचा बीड टीमचे एक चांगले खेळाडू ज्ञानेश पटारे साहेबांचा इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. अगदी विचार केला तर मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये 62 धावा. बघा या मैदानावरती मी पहिला सामना पाहतोय मित्रांनो. हे मैदान चेसिंगचं राहील की नाही ते मला ठाऊक नाही परंतु पहिल्या डावामध्ये धावा चांगल्या. ओ यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, उचलणार, फेकणार. ओ इथे झालंय काय, बघता बघता 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण पाहू शकाल 2 धाबा तर नक्कीच आल्या. 64 धाबा आपण पाहतोय या स्कोर वरती जोडल्या गेल्या. 5 विकेट देखील गमावलेत. खऱ्या अर्थाने विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय या ओ हा पॅकरचा बॉल इथे फटका फसलाय. परंतु इथे क्षेत्ररक्षणाने केलेली ती चुकी महागात ठरेल का इथे. अगदी विचार केला तर एक खूप चांगले समालोचक मयूर कांबळे सर, त्यांचं देखील इथे आगमन झालंय. खालापूर तालुक्यामधील एक दमदार आवाज. मयूर कांबळे साहेबांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती स्थान पानवा आणि या नेक्स्ट मॅचसाठी साहेबांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. मयूर कांबळे साहेब आपण या आणि व्यासपीठावरती विराजमान व्हा. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करत असणारी टीम आपण पाहू शकाल जामरुख ठाकूरवाडी टीमने धावा बनवल्या 66 आणि 67 धाब्यांची गरज. या सडकीचा अगदी विचार केला तर इथे मयूर कांबळे साहेब इथे नक्कीच मायक्रोफोनवरती जोडले जातील. मी थोडंसं थांबतोय मित्रांनो. खालापूर तालुक्यामधील एक दमदार आवाज आपल्याला पाहायला मिळेल. नैनेश पाटार यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. बीड संघाचे एक चांगले खेळाडू, जुने खेळाडू. आवाज जरा द्या. नैनेश पाटार यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द आणि सुधाकर भाऊ फाउंडेशन आयोजित मैत्री चषक 2025 आजची ही तिसरी रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करूया. आपल्या विभागामधील, आपल्या पंचक्रोशीमधील 2 टीम्स, एका बाजूला डोलवली ठाकूरवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये जामरुंग ठाकूरवाडी हा सामना मैदानावरती बघायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना जामरुंग ठाकूरवाडी टीमने एक भलं मोठं टार्गेट आता सेट केलं आहे. 24 बॉलमध्ये
67 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आहे. सगळ्यांचं कौतुक आपण करू. तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द आयोजित मैत्री चषक. प्रेक्षकांची गर्दी बघा, पहिल्या रात्रीपासून प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये बघायला मिळाली. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया, मनापासून आपण स्वागत नक्की करूया. बबलूचं आमच्या फार चांगलं समालोचन आपण पहिल्या रात्रीपासून त्याचं ऐकतोय, त्याचं मनापासून आपण स्वागत करू या स्पर्धेमध्ये आणि जाऊया मॅचकडे. 24 बॉल आणि 67 धावसंख्येची गरज. चला बॅट्समन पाठवा, बॅट्समन लगेच पाठवा. डोलोली टीम आपले फलंदाज पाठवा. बालूची भरपूर दिवस बॅटिंग बघितली, भरपूर वर्ष बॅटिंग बघितलीच नाही. आज तो योग आलाय या स्पर्धेच्या निमित्तानं. अंडरम स्पेशलिस्ट आहे बबलू आणि बाळू आणि आता बॅटिंग करण्यासाठी डोलोली टीमकडून तो मैदानावरती जातोय. अगदी पहिल्या रात्रीपासून बाळू या मैदानावरती होता, त्याला माहिती आहे कशा पद्धतीने धावा येत आहेत, कशा पद्धतीने फटकेबाजी केली गेली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या 24 बॉलमध्ये 67चा जर पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक बॉल हा तुम्हाला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करावा लागेल. केलवली आणि नावंडे आपण टॉससाठी याच पंचक्रोशीमधील आणखी 2 संघ, मला वाटतं आज पंचक्रोशी लॉट आहे, याच विभागामधील सगळे संघ तुम्हाला आज बघायला मिळेल. नरेशजी पाटील आणि संतोषजी तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. जामरुंगची स्पर्धा देखील येते 1, 2, 3, 4 सरपंच चषक. स्वागत आम्ही करतोय नरेशजी पाटील आणि संतोषजी तांडेल यांचं. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी माधव पवार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. संतोष तांडेल आपण बालू स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहन आहे आणि बॉलिंगसाठी आलाय तो मोहन. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक गणपतला आपण बघतोय वाडीश लॉंग ऑफला. इथे चांगला बॉल बघायला मिळाला, भन्नाट वेगाने मोहनने सुरुवात केली आहे डॉट बॉलने. चांगली टीम आहे जामरुंग ठाकूरवाडी. टार्गेट देखील मोठं सेट केलं आहे. मला असं वाटतं गणपत लीड करतो या टीमला. फिल्डिंगची सजावट जर आपण बघितली, लेफ्टी बॅट्समन आहे, त्याच्यासाठी एक मिड विकेट ऑन साईडला आहे, एक लॉंग ऑफ बरोबर डाऊन द ग्राउंड आहे, एक कव्हरमध्ये आहे, एक पॉईंटमध्ये फिल्डर तैनात करण्यात आला, एक गलीमध्ये आहे, फाईन लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, एक शॉर्ट मिड विकेट आहे, एक मिड ऑन आहे. ही फिल्डिंगची सजावट. मोहन हाफ ट्रॅकर बॉल कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, लॉंग चेस आहे, 2 क्षेत्ररक्षक पाठमोरी आहेत. तिथे अंतिम क्षणी चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. साहिल डीजे यांचं हे संगीत. मैत्री चषक 2025 आपण एन्जॉय करतोय. खराब चेंडू होता, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, फक्त दिशा दाखवली, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि मोहनच्या विरोधामध्ये चौकार आला. डोलोली टीमच्या बाजूने बबलूच्या बॅटमधून, बाळूच्या बॅटमधून हा चौकार. पहिल्या दिवशी मला असं वाटतं बीड संघ क्वालिफाय झालाय या स्पर्धेमध्ये. काल पळसदरी संघ क्वालिफाय झालाय. पळसदरी संघ भन्नाट फॉर्ममध्ये. हा चेंडू मिडॉनच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर तिथे येतोय. एक धाव मिळते बाळूला आणि या एका एकही धाव नाहीये का, एकही धाव नाहीये. डॉट बॉल आहे. सातत्याने बालू स्ट्रायकर एंडवरती राहतोय, कारण त्याला माहिती आहे की मी जर स्ट्रायकर एंडवरती जास्तीत जास्त राहिलो तर धावा येऊ शकतात माझ्या बॅटमधून. हा ट्रॅकर बॉल लॉंग ऑफला, गणपत आलाय चेंडू खाली. सोपी झेल अशी होती वाटलं, परंतु फ्लड लाईटमध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळताना या सगळ्या गोष्टी फार कठीण बनतात आपोआपच आणि तेच घडलं. सोपी झेल होती तिथे, गणपतने ती कठीण बनवली, सोपी झेल सोडली आणि बाळूला मिळते जीवनदान. एक मोठी विकेट मिळण्याचे चान्सेस क्रिएट झाले होते, परंतु ते मिळवता आलं नाही जामरुंग ठाकूरवाडी टीमला आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 6 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 6 धावा धावफलकावरती. पंढरी कर्णूक मला असं पहिल्या मॅचमध्ये कॉमेंट्री ते करत होते, घरून मी त्यांचा आवाज ऐकत होतो. जुने दिवस आठवले. 4-5 वर्षापूर्वी मनसे चषकामध्ये त्यांची कॉमेंट्री आम्हाला ऐकायला मिळायची.
इथे मिळतील धावा या चेंडूवरती. 1 धावफलक पोचलंय. 7 धावा, 5 चेंडूचा खेळ संपलाय. टार्गेट मोठं आहे, बालूला माहिती आहे मोठे फटके आले तरच डोलोली संघ पुढे जाईल, हा सामना जिंकेल. परंतु बॉलिंग ज्या वेळेस डोलोली टीम करतो त्यावेळेस भरपूर चुका आपल्याला बघायला मिळाल्या. कधी आखूट टप्प्याचे बॉल, कधी फुलटॉस बॉल, कधी पुढ्यात टाकले सगळे बॉल, संधी दिली मारण्याची फटके. आणि त्याचं कारण आहे आता मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ते करतायत. गणपत फिल्डिंगची सजावट करतोय. मिड विकेटला आलाय गणपत. आता एक लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहे. हरीला आपण बघतोय मिड ऑफला. शॉट एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, गली, फाईन लेग. एक शॉर्ट मिड विकेट आहे. रायटी बॅट्समन आहे आणि त्याच्यासमोर मोहन. फुलटॉस बॉल, वेगवान बॉल होता तिथे, मात्र मिड ऑफला हरी चेंडूवरती गेला. 1 धाव मिळते या चेंडूवरती आणि या एका धावत संख्येने षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलंय 8 धावा धाव फलकावरती. आज पंचक्रोशी लॉट आहे. बरेचसे प्रेक्षक या विभागामधले, या पंचक्रोशीमधले सगळे आलेत मैदानावरती. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटची टीम देखील आपण KTC लाईव्हची टीम फार चांगलं काम करते. अजिंक्य पवार आमचे मित्र, चांगलं अपडेटिंग, चांगलं कॅमेरामन, कॅमेरा वर्क, त्यांचं देखील स्वागत आहे. विनायक मुकणे आणि रोशन पवार यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. नावंडे आणि केलवली आपण टॉससाठी लगेच या. केलवली टीम आणि नावंडे टीम आपण लगेच टॉससाठी या. याच परिसरामधील, याच पंचक्रोशीमधील संघ. आज मला असं वाटतं तनुजा 11 संघ देखील तुम्हाला दिसेल तिसऱ्या मॅचमध्ये. ही पहिली मॅच आहे का? पहिलीच मॅच आजच्या रात्रीमधली. 9:50 भरपूर उशिराने प्रेक्षक टीम्स येतात. रमेश कर्णूक कुठे असतील त्यांनी आमच्या व्यासपीठावरती यावं. व्यवस्थापक, स्पर्धेचे व्यवस्थापक, आयोजक रमेश कर्णूक. चला, नावंडे आणि केलवली संघ आपण टॉससाठी या. वेळ जास्त घेऊ नका कारण 10 वाजलेत. सामने खरं तर 7:30-8ला चालू व्हायला पाहिजे कारण चांगलं आयोजन केलंय. लाईट्स मला असं वाटतं हरिश्चंद्रने 6 वाजताच लागतात, परंतु टीम्स वेळेमध्ये येणं फार गरजेचं आहे. आयोजन भारी आहे मैत्री चषकाचं. या आयोजन प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपल्या गावामध्ये स्पर्धा व्हायला पाहिजे. हा बॉल देखील बघून बघते भन्नाट वेगाने, चांगला बॉल. लक्ष्मण बॉलिंगसाठी आलाय. लक्ष्मणने बॅटिंग करत असताना देखील चांगली कामगिरी केली. गणपत 18 क्रमांकाची जर्सी, पिवळ्या जर्सीमध्ये हा संघ मैदानामध्ये यावर्षी डेच्या स्पर्धा भरपूर जिंकल्यात या संघाने. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने थोडंसं मिसफिल्ड. 1 धाव मिळते या चेंडूवरती. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. आज आम्हाला अविनाश पालांडे आणि त्याच्या बरोबरीने जे पहिल्या दिवशी संजय पवार हे पहिल्या दिवशी देखील ॲज अ अंपायर होते. आज अविनाश पालांडे आम्हाला दिसतात. काल देखील ते कलोत्याच्या मैदानावरती होते. मोठं आयोजन काल कलोत्याच्या मैदानावरती देखील करण्यात आलं होतं मैत्री चषकाचं. आज बीडच्या स्पर्धेमध्ये अविनाश पालांडे आम्हाला दिसतात. त्यांचं स्वागत आहे. एक चांगले अंपायर आमचे. ओरपिच बॉल, चांगला फटका बालूचा, परंतु सरळ गेल्या हातामध्ये लॉंग ऑनला आणि मोठी विकेट या मॅचची. डोलोली टीमसाठी एक मोठा धक्का. KTC लाईव्ह उद्या देखील आहेत अविनाश पालांडे. आम्हाला माहिती इथे मिळते आहे. आपल्या परिसरामधील बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण त्यांना बघतो. त्यांचं एक पॅनल आहे स्वतःचं. त्यामध्ये आमच्या अंकेश्री तांबडे असतील, अविनाशजी पालांडे असतील, बाळादादा असेल. इथे फटका फसला आहे, शरीराचा वेट चेंडूने घेतला, पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा लेग बाईटचा इशारा आला आम्हाला. अविनाश पालांडे आम्हाला सांगतायत आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय नेल्सन फिगरमध्ये 11 1. 11 धावा, 1 गडी बाद. डोलोवली टीमची थोडीशी नाजूक परिस्थिती, परंतु जामरुंग ठाकूरवाडी टीम एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये या मॅचमध्ये येत असताना
भरपूर जणांचे मला कॉल येत असतील जामरुंग टीमला शुभेच्छा दे, परंतु माझा फोन बंद आहे. शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही व्यासपीठावरती या. इथे फटका फसलाय पुनश. कव्हरचा फिल्डर अगदी वेगाने आला, परंतु कॅचचा अंदाज त्याने बांधला नाही. या चेंडूवरती मिळतील धावा 1 आणि या एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 12 धावा धावफलकावरती. 12 धावा. 15 दिवसाआधी जर तुम्ही या मैदानावरती आले असतील, हे शेत होतं आणि त्याचा कायापालट खरं तर करण्यात आला. हे मैदान 2 धावा घेतल्यात का? येस, सॉरी, माफ करा. 13 धावा धावफलकावरती. या मैदानाचा जर आपण एक भौगोलिक जर विचार केला तर अगदी मेहनत घेण्यात आली. मागच्या 15 दिवसामध्ये फार मेहनत घेतली आहे तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्दने. त्यांना साथ मिळाली आहे माननीय सुधाकर भाऊ गारे फाउंडेशनची. आणि म्हणूनच की काय, या मैत्री चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे फटका फसला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोचला नाही. एकच धाव मिळते. इथून टार्गेट आता थोडंसं कठीण बनत चाललं आहे, कारण 67चा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 15, 16, 17 धावा आल्या असत्या तर एक चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धावा आल्या नाही आणि 7 फक्त 64च्या धावगतीने हा संघ धावतोय. त्याचं कारण आहे की बॉलिंग चांगली होते मैदानावरती जामरुंग टीमची. नरेश पाटील देखील सामना बघतायत जामरुंग ठाकूरवाडी टीमचा. इथून एखादे चांगले प्लेयर तुम्हाला सरपंच चषकामध्ये देखील बघायला मिळेल. इथे चांगला फटका स्विच हिटचा, परंतु पाठीमागच्या दिशेने काय फिल्डिंग करण्यात आली. कोणतीही एक धाव मला असं वाटते मिळते. पंचांचा 22चा इशारा आलाय. षटक संपलंय दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचेल 15 धावा. 67चं टार्गेट आहे, म्हणजे विजयासाठी गरज असेल ती 12 चेंडू आणि 52 धावसंख्येची डीजे. थँक्यू. यानंतर तुम्हाला मॅच बघायला मिळेल केलवली आणि नावंडे टॉससाठी आपण या. त्यानंतर तुम्हाला मॅच बघायला मिळेल कडाव आणि रितेश बीड म्हणजे आयोजक संघ. आणि त्यानंतर तुम्हाला उंबरविरा आणि जामरुंग ठाकूरवाडी पुनश्च 4थ्या मॅचमध्ये बघायला मिळेल. म्हणजे आणखी एक संघ आमच्या जामरुंग ठाकूरवाडीचा इन ॲक्शनमध्ये बघायला मिळेल. सगळ्यांचं स्वागत. बॉलिंगसाठी आलाय गणपत. वेगवान बॉल, चांगला बॉल गणपतचा. बाहेर चिकडा फ्लाय स्लिपच्या दिशेने तिथे फील्डर आहे. 1 धाव मिळते या चेंडूवरती. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 16 धावा. 51 धावसंख्येची अजूनही गरज येणाऱ्या 11 बॉलमध्ये सामना फसलाय. सामना मी म्हणेन आता कठीण म्हणलाय, परंतु क्रिकेट हे काही घडू शकतं. इथे जर मोठे फटके सातत्याने आले तर मजा येईल सामन्यामध्ये. मैत्री चषक आपण एन्जॉय करतोय. मैदानाच्या चारही साईडला गर्दी. आडव्या पाटणे ऑन साईडला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न पंचांचा. आम्हाला व्हाईट बॉलचा इशारा आलाय, दंडित केला. गणपत तिथे दात मागतोय. भरपूर फलंदाज शफल झाला होता, एस्टनच्या वरून चेंडू गेला, परंतु पंच हुशार आहेत आमचे. अगदी पहिल्या रात्रीपासून ॲज अंपायर फार चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये. संजय वाघमारे चीज कांबळेचे. रमेश कर्णूक कुठे असतील त्याने आमच्या व्यासपीठावरती या. आयोजक आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च चांगला बॉल बघायला मिळाला. बरोबर एस्टनच्या मधून जाणारा बॉल. येस, थर्ड अंपायरचा कॉल आहे का? चेक करू का बॉल? येस, रिप्ले मध्ये मी चेक करतोय. काय चेक करायचंय? ओके ओके, बॉल थ्रो केला की हे चेक करायचं आहे. नियम भरपूर स्ट्रॉंग आहेत. तुम्ही आदिवासी क्रिकेट बघताय. फेअर डिलिव्हरी. गणपतकडे भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. यावर्षी ॲज डे क्रिकेटमध्ये फार चांगलं काम या टीमने केलंय.
लोअर फुल टॉस बॉल, खराब चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. लक्ष्मण बघत राहिला, आलाय षटकार. नयन आता डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेत आहेत. जामरुंग मध्ये देखील काम चालू आहे. मला वाटते 17वी नाईट स्पर्धा असावी. दामतला सुद्धा 2 लोडिंग आहेत, आमदार चषक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक. म्हणजे यावर्षी मला वाटते 25 पर्यंत ते जातील नक्कीच. त्यांना शुभेच्छा देऊया आपण. 30 पर्यंत जातील का? 25 बघूया आपण. त्याच्या पुढे गेले तर मग चांगलीच गोष्ट आहे. फार मेहनत घेत दोन्ही टीमचे कॅप्टन मला असं वाटते उपस्थित आहेत. मी विनंती करतोय नरेशजी पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. नरेशजी पाटील जा, आपण टॉस करा. पाटील साहेब जा आपण. जांभरुंग टीमची मॅच बघण्यासाठी ते आलेत. क्रिकेटवरती त्यांचं प्रेम. आमचे प्रसाद प्रभाकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आणि आदिनाथ कर्णुक हे चांगले समालोचक आहेत, त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आदिनाथ हसतायत, त्यांचं स्वागत आहे. प्रसाद दादा आपल्याला ज्यावेळेस उद्घाटनी सोहळा पार पडला तिथे देखील होता. गणपत बॉलिंग मार्कवरती, खोलात टाकलेला बॉल, हलकीशी अपील, फलंदाज बाद आहे पंच सांगतात आम्हाला. आणि हा धक्का क्रमांक 2 लागतोय डोलोली टीमला. थँक्यू डीजे. धावफलक पोहोचलाय 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं कठीण आव्हान आहे कारण 67चं टार्गेट आहे. आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोचू, परंतु बॅटिंगसाठी गेला आहे तो मोहन. गणपत 14 धावा त्याने खर्च केल्या, 2 षटकार बॅक टू बॅक, विकेट देखील त्याने घेतली आहे, कमबॅक केलं आहे, परंतु धावा देखील दिल्यात या षटकामध्ये. आणि या षटकाची जी सुरुवात झाली ना ती सुंदर झाली, पण शेवट गोड करता आला नाही. प्रसादजी पाटील यांनी मालिकावीराची जी सायकल आहे ती पुरस्कृत केली आम्हाला या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनापासून आम्ही आभार इथे व्यक्त करतो, जी बरोबर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ओरपेज बॉल, स्क्वेअर कटचा फटका पॉईंटच्या दिशेने. एक धाव घेण्याचे प्रयत्न, अगोदरच बेल्स मला असं वाटते पडला. तर तिथे ओव्हर थ्रोच्या रन्स भरपूर मिळतात. बालूला माहिती आहे या मॅचमध्ये जर टार्गेट 50-45 जर असतं ना तर मजा आली असते सामन्यामध्ये, परंतु टार्गेट मोठं आहे. सुरुवात खराब झाली आणि त्याचं कारण की काय, पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय डोलवली संघ. 6 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची गरज, म्हणजे 6 बॉलवरती 6 षटकार मारावे लागतील. कठीण आव्हान आहे. ह्या मैदानावरती धावा आल्या नाही, मी म्हणेन ज्या पद्धतीने यायला पाहिजे होत्या, कारण छोटी सीमारेषा आहे. ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती जाल असं वाटेल की तुम्हाला 100-110 धावा होऊ शकतात 4 ओव्हरमध्ये, 20पेक्षा जास्त सरासरीने, परंतु धावा आल्या नाही. याचं कारण आहे की गोलंदाजी सगळ्याच टीमने या मैदानावरती चांगली केली. हरी आलाय 4थ्या ओव्हरमध्ये, 6 बॉल 36 त्याला वाचवायचे, 6 चेंडूमध्ये 6 षटकार. परंतु या मॅचमध्ये सुरुवातीच्या 1-2 बॉलवरती जरी षटकार आले ना तरी मजा येईल, कारण मग आपोआपच गोलंदाज प्रेशरमध्ये येऊ शकतो. 6 बॉल 36 हे समीकरण या मॅचमधलं ऑलमोस्ट विजयाच्या उंबरठ्यावरती उभी आहे जांभरुंग ठाकूरवाडी टीम, जी गणपतच्या नेतृत्वाखाली इथे खेळते. आडव्या बॅटने आलाय पहिल्या बॉलवरती षटकार. पहिल्या बॉलवरती आला षटकार, आणखी आला ना तर मग आपोआपच प्रेशर येऊ शकतो हरी या गोलंदाजावरती. 5 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या मॅचमध्ये 45-50चं टार्गेट असतं ना तर मजा आली असते या मॅचमध्ये, शेवटच्या मोमेंटपर्यंत हा सामना गेला असता. 5 बॉल 30ची गरज.
आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये सोप्पा झेल तिथे सोडलाय. स्ट्राईक हवी आहे खरं तर फलंदाजाला, परंतु ते त्याचा नॉन एंडला रनआउटची संधी. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोहोचतोय. 4 चेंडू आणि 30 धाबसंख्येची गरज. करण शेठ राठोड साहेबांच्या हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण बघितला. सचिनजी कर्णूक असतील, भाऊ पवार, प्रकाश यादव, प्रसादजी पाटील, जनार्दनजी सालुंके, रमेश कर्णूक, आकाश केदारी, लवेश कर्णूक, सचिन काशी. तिथे आणखी एक चांगला फटका गेलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे असं वाटलं, परंतु तिथे गॅदर करण्यात आलं. फिल्डिंग चांगली झाली. षटकार घोषित केला पंचांनी. स्वतःवरती नाराज आहे फलंदाज, त्याला माहिती आहे मागचा बॉल देखील असाच होता. जर षटकार आला असता तर लगातारचा तिसरा आला असता, परंतु एखादा खराब चेंडू, एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल, चौकार, तरी मॅच मी म्हणेन बनेल. 24 धाबसंख्येची गरज 3 बॉलमध्ये. हा ट्रॅकर आणखी एक खराब बॉल होता हरीचा. फसवा चेंडू टाकला हरीने, स्लोअर 1 चेंडू टाकला. धावफलक 43 वरती पोहोचले. 2 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 24 हे समीकरण. KTC लाईव्हची टीम मग पहिल्या रात्रीमध्ये फार एक चांगली कमेंट होती. कर्जत खालापूरचा नंबर 1 चॅनल, इथे आणखी एक कॅच ड्रॉप. या कॅचेस कंप्लीट व्हायला पाहिजेत, कारण ज्यावेळेस तुम्ही सामना पुढचा जिंकाल नेक्स्ट मॅचमध्ये या सगळ्या गोष्टी सुधाराव्या लागतील. गणपतला माहिती आहे ॲज गोलंदाज आणि ॲज फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागेल. ओरपिच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे आम्हाला, आणि ते डॉट बॉल आणि